ज्योतिर्लिंगाच्या या प्रवासात चक्क यमराज समोर आले होते। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा। या वर्षी मी 12 महिन्यात 12 ज्योतिर्लिंग करतोय, ते सुद्धा त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे। महाकालचे दर्शन करून आम्ही निघालो ओंकारेश्वरला। 2 तास बसून वाट बघून बघून आमचा प्रवास शेवटी सुरू झाला। ओंकारेश्वर हे जंगलात असल्यामुळे कंप्लीट गावची फिलिंग येते। एनरूट ओंकारेश्वरच्या घाटात याला समोर बघून आमच्या हातातच आले होते। 4 तासांचा प्रवास करून ओंकारेश्वरला पोहोचला। रूम घेतला, बॅग्स ठेवल्या आणि म्हटलं या ओंकारेश्वरची नगरी तरी फिरून येऊ। आणि आल्या आल्या त्याने माझे स्वागत काही अशा सुंदर दृश्यांनी केले। काही तासातच तुला भेटायला येतो असं म्हणून आम्ही गेलो झोपायला। सकाळी 5:30 ला उठून मंदिर उघडल्या उघडल्या दर्शनासाठी गेलो। फक्त 5 मिनिटात दर्शन झाले, कारण सकाळच कोणी नव्हतं। मंदिरातून बाहेर आलो तर सुंदर असा नर्मदेच्या काठी सूर्योदय दिसला। पाय इथून हलतच नव्हता, पण ते हलवले नदीतल्या या गोष्टीने। नक्की काय होती ती? थिंक, ओ मी, व्हॉट नेक्स्ट?